विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत अक्षरमालिका या घटकावर रोज 20 प्रश्न याप्रमाणे नवीन घटकाला सुरुवात केलेली आहे। आजचा हा अक्षरमालिका किंवा अल्फाबेट सिरीज मधला पहिला प्रश्न। आपल्याला अल्फाबेट सिरीजचे प्रश्न सोडवत असताना अशा पद्धतीची एबीसीडी लिहून घेणं गरजेचं आहे। ए बी सी डी, एम च्या खाली एन, एल च्या खाली ओ, एम पर्यंत लिहून पुन्हा एन लिहून उलट क्रमाने लिहायचं आहे आणि यांच्या डोक्यावर नंबर लिहिले तर आणखीन फायदाच होणार आहे। आता आपला आजचा पहिला प्रश्न बघा, ए बी सी, त्याच्यानंतर एफ जी एच, त्याच्यानंतर एल एम एन आणि पुन्हा डॅश डॅश किंवा प्रश्नचिन्ह आहे। या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला आय जे के, ओ पी क्यू, एस टी यू आणि आर एस टी हे पर्याय दिलेले आहेत। आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधण्यासाठी परत एकदा ज्यावेळेस आपण अक्षरमालिका, अक्षरांचे समसंबंध किंवा अक्षरामधील विसंगत घटक शोधणार आहोत त्यावेळेस किंवा अक्षरांची कोडेल प्रश्न 4-5 प्रकारचे प्रश्न असतात सगळे मिळून, त्यासाठी अशा प्रकारची एबीसीडी आपल्याला उपयोगी पडणारी आहे। तिचा सराव करून लिहून घेणं गरजेचं आहे। आता आपण उत्तराकडे जाऊया। इथं बघा 3 अक्षर आहेत, ए बी सी। इथं ए बी सी आहे। या ए बी सी नंतर एफ जी एच आहे, म्हणजे मध्ये 2 अक्षर सोडलेले आहेत। एफ जी एच नंतर बघा एल आहे, एल एम एन, ही 3 अक्षर आहेत। म्हणजे सोडलेले अक्षर बघूया आपण, आय जे के एल 3, म्हणजे सी आणि एफ याच्यामध्ये 2 अक्षर सोडली होती। एच आणि एल याच्यामध्ये 3 अक्षर सोडले, म्हणजे आता पुढचा शब्द समूह, अक्षर समूहातलं पहिलं अक्षर आणि एन यांच्यामध्ये 4 अक्षर असायला पाहिजे। एन पासून आपण 1 2 3 4 अक्षर सोडली तर पुढचा गट असा तयार होतो एस टी यू। एस टी यू आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, पर्याय क्रमांक 3। अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 2। यासाठी सुद्धा आपल्याला एबीसीडी त्या पद्धतीने लिहून घ्यावी लागणार आहे। आता आपल्या समोरचा दुसरा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, डी एच एल पी टी एक्स बी एफ जे अशी एक अक्षरमालिका आहे किंवा अक्षरांची मालिका आहे, अक्षरगटांची मालिका आहे। प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला एन आर व्ही, आर व्ही झेड, सी जी के आणि के ओ एस हे अक्षरगट दिले आहेत। प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी आपण पहिला गट बघूया, डी एच एल, डी एच एल। आता इथं या 2 अक्षरामध्ये डी एच एच 3 अक्षर वगळलेले आहेत किंवा गाळलेले आहेत। त्याच्यानंतर एच पासून एल पर्यंत 3 अक्षर गाळलेले आहेत। आता पुढचा अक्षर समूह किंवा अक्षर गट बघूया आपण। आता पुढचा अक्षर समूह गट किंवा अक्षर गट जो आहे तो पी न सुरू होतोय। या एल नंतर 1 2 3 अक्षर सोडल्यानंतर पी आहे। पी नंतर 3 अक्षर सोडून 1 2 3 सोडून टी आहे। टी नंतर 1 2 3 सोडून एक्स आहे। हा अक्षर गट असा झाला। एक्स पासून बी बघा 1 2 3 सोडून बी आहे, या अक्षर गटातलं पहिलं अक्षर। तिथून पुढे एफ आहे, म्हणजे बी पासून एफ इथं आहे। 1 2 3 अक्षर सोडलेले आहेत। एफ पासून जे 1 2 3 अक्षर सोडून जे आहे, म्हणजे पुढचा अक्षर गट आता जे पासून 3 अक्षर सोडून 1 2 3 सोडून एम न सुरू होणारा, सॉरी एन न सुरू होणार आहे आणि एन न सुरू होणारा पर्याय आपल्याकडे एकच आहे। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे। त्याच्यानंतर पुन्हा बघू आपण, एन नंतर ओ पी क्यू हे 3 अक्षर सोडून आर आहे। आर नंतर 1 2 3 सोडून व्ही आहे, म्हणजे 3 अक्षर सोडून पुढचं अक्षर। अशा पद्धतीने ही अक्षरांची मालिका आहे। आपण पुढचा तिसरा प्रश्न पाहूया। आपल्या समोरचा तिसरा प्रश्न असा आहे बघा, सी एम जी एफ पी जे आय एस एम प्रश्नचिन्ह। प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षर समूहासाठी आपल्याला एल व्ही पी
NVZ, NVY, LVZ अशा पद्धतीची ही 4 पर्याय अक्षर गटांनी दिलेले आहेत. आता आपण नेहमी पद्धतीने की आपली एबीसीडी इथं लिहून घेऊया. आता इथं आपल्याला प्रश्नात जे CM दिसतंय, सी नंतर M खूप लांब आहे. मग आपण ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी काय करूया, प्रत्येक अक्षर गटातलं पहिलं अक्षर घेऊन बघूया. CF, CF मध्ये 2 गाळे, F नंतर GH सोडून I. म्हणजे जर पुढच्या अक्षर गटातलं आपलं अक्षर बघायचं तर I नंतरची 2 अक्षरं सोडून L या अक्षरानं पुढच्या अक्षर गटाची सुरुवात होणार. L न सुरू होणारे पर्याय आपल्याकडे 2 आहेत. म्हणजे या 2 पैकी उत्तर असणार आहे. त्यासाठी आपण पुढे आता दुसऱ्या प्रत्येक अक्षर गटातलं दुसरं अक्षर घेऊन बघूया. MPS. M पासून N आणि O सोडून P आहे. म्हणजे 2 अक्षर सोडलेत. पुन्हा आपण P पासून Q आणि R सोडून S इथं आहे. म्हणजे आता L च्या पुढचं येणार अक्षर हे T आणि U ही अक्षर 2 अक्षर सोडून V असणार आहे. L नंतर V इथंही आहे, इथंही आहे. म्हणजे आपलं उत्तर काढण्यासाठी आता आपल्याला पुन्हा एकदा G कडे जावं लागेल. G मध्ये बघा, G कुठं, यातलं तिसरं, यातलं तिसरं, यातलं तिसरं, GJM. G कुठं आहे, इथं आहे G. त्याच्यानंतर 2 अक्षर सोडून J आहे. J नंतर 2 अक्षर सोडून M आहे. मग M नंतर 2 अक्षर सोडून P आहे. म्हणजे याच्या पुढे शेवटी P येणार आहे. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न बघा. आपल्या समोरचा पुढचा प्रश्न असा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. CAT, FDW, IGZ अशा पद्धतीचे अक्षर आहेत. या अक्षर गटामध्ये पुढचा अक्षर गट कोणता असेल यासाठी आपल्याला पर्याय KTC, KZA, LHD, LJC असे दिलेले आहेत. नेहमीच्या पद्धतीची आपल्याला एबीसीडी काढावी. आपण पहिल्या अक्षर गटाचं निरीक्षण करूया. पहिल्या अक्षर गटाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला C, त्याच्यानंतर 2 घरं माग, 1 घर सोडून माग आणि पुन्हा T असा हा अक्षर गट दिसतोय. आता T चा जो नंबर आहे तो 20 आहे. C चा जो आहे 3 आहे. 3, 1, 20 असे यांचे नंबर आहेत. आता पुढचा अक्षर गट कसा सुरू झाला बघू आपण. F आहे. त्यानंतरचं 2 नंबरचं जे अक्षर आहे ते अक्षर इथल्याप्रमाणे 1 सोडून D आहे. आणि या पहिल्या T पासून 2 अक्षर सोडून W आहे. आपण आता तिसरा गट बघूया. तिसरा गट काय आहे बघा. या I आहे, I ने सुरू झालेला. C पासून 2 अक्षर सोडून इथलं पहिलं अक्षर होतं. F पासून 2 अक्षर सोडून पहिलं अक्षर I आहे. परंतु पहिल्या अक्षरानंतर 1 सोडून माघारी G त्याच्या पुढे आहे. आणि या W पासून 2 अक्षर सोडून पुन्हा Z आहे. म्हणजे आता पुढचा अक्षर गट आपला या I पासून 2 अक्षर सोडून L न सुरू झालेला असेल. त्याच्यानंतरचं जे अक्षर आहे ते याच्यापासून 1 सोडून मागचं असणार आहे. म्हणजे L नंतर J असणार आहे. L नंतर J आपल्याला या पर्यायात दिसतंय. त्याच्यानंतर आपल्याला या J पासून 2 अक्षर सोडून C हे अक्षर आहे. म्हणजे LJC अशा पद्धतीचा पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचा प्रश्न बघूया 5वा. त्यासाठी सुद्धा आपल्याला नेहमीची एबीसीडी लागणारच आहे. आता 5वा प्रश्न बघा. DFI KMP प्रश्नचिन्ह YAD. आता पहिली सिरीज D न सुरू झालेली आहे. पहिली सिरीज आपली D न सुरू झालेली आहे. D नंतर 1 अक्षर सोडून F नंतर 2 अक्षर सोडून I अशा पद्धतीने पहिला अक्षर समूह आहे.
त्या आय नंतरचं एक अक्षर सोडून, म्हणजे नवीन अक्षर गट होताना फक्त एक अक्षर सोडले, के न सुरू झाले. के नंतर पुन्हा एक अक्षर गट सोडला. इथं बघा पहिल्यानंतरचं दुसरं एक अक्षर सोडून होतं. के नंतरचं एल सोडून यम पुढे घेतलेला आहे. आणि यम नंतर 2 सोडून इथं सुद्धा एफ नंतर जी एच ही 2 अक्षर सोडून घेतलेलं होतं. त्याप्रमाणे पी घेतलेला आहे. म्हणजे आता इथला अक्षर समूह जो आहे पी नंतरचं एक अक्षर सोडून, इथं बघा आय नंतरचं एक अक्षर सोडून नवीन गट सुरू केला होता. पी नंतरचं एक अक्षर क्यू सोडून आर न अक्षर गट सुरू होणार आहे. आर न सुरू होणारा अक्षर गट आपल्याला इथं आणि इथं दिसत आहेत. यापैकी आपलं उत्तर असणार आहे. पुढचं आपलं आर नंतर एक अक्षर सोडून पुढचं अक्षर असणार आहे यस, जे दोन्ही ठिकाणी दिसतंय. पुढचं अक्षर मात्र बघा इथं काय होतं, सी नंतर एक सोडून होतं आणि एफ नंतर 2 अक्षर सोडून आय होतं. यम नंतर हे 2 अक्षर सोडून पी होतं. त्याच पद्धतीनं आता आपल्याला टी नंतर 2 अक्षर सोडून पुढे डब्ल्यू पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर आर टी डब्ल्यू अशा पद्धतीने येणार आहे. आर एक अक्षर सोडून टी, त्याच्यानंतरची 2 अक्षर सोडून डब्ल्यू. आर टी डब्ल्यू आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. पुढचा प्रश्न बघा. याही प्रश्नाला आपण आपली नेहमीची विषयी घेऊया. आता बघा प्रश्नात काय सांगितलेलं आहे, ए सी एफ जे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या 2 जागी येणाऱ्या अक्षरासाठी ओ यू एम ओ आय पी आर यू हे अक्षर दिले आहेत. आता ए नंतर सी एक अक्षर वगळलेलं आहे. सी नंतर एफ 2 अक्षर वगळलेले आहेत. एफ नंतर जे 3 अक्षर वगळले आहेत. जे नंतर पुढचं अक्षर 4 अक्षर वगळून येणार आहे. 1 2 3 4 म्हणजे ओ असणार आहे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी. आणि पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी ओ येणारा पर्याय आपल्याला 1 दिसतोय. इथंच आपण थांबलं तरी चालतंय. परंतु ओ नंतरची 5 अक्षर सोडून 1 2 3 4 5 सोडून पुढे यू येणार आहे अशा पद्धतीनं. पण पुढचा 7वा प्रश्न बघूया. प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला नेहमीची एबीसीडी लागणारच आहे. पण नेहमीची एबीसीडी उत्तरासाठी इथं घेऊया. आता बघा आपल्याला क्यू वाय के नंतर प्रश्नचिन्ह दिलं आहे. प्रश्नचिन्ह नंतर आय एस जी आणि त्याच्यानंतर आपल्याला ई पी ई दिलेला आहे. याच्यानंतर लगेच प्रश्नचिन्ह असल्यामुळं आपल्याला संदर्भ लावताना थोडीशी अडचण येते. मग आपण उलट क्रमाने जरी गेलो तरी पण आपल्याला उत्तर मिळेल. आपण काय करूया, उलट क्रमाने जाऊया. ही सिरीज आपण उलट घेऊया. ई पी ई आय एस जी प्रश्नचिन्ह आणि क्यू वाय के. आता बघा आपल्याला प्रत्येक अक्षर मालिकेतलं पहिलं अक्षर बघायचं. आता ई पासून आय पर्यंत मध्ये 3 अक्षर सोडलेत. आय पासून मधलं अक्षर आपल्याला माहित नाही. जर मधलं अक्षर आपण 3 अक्षर सोडून यम घेतलं, इथं आपण यम न सुरू होणारा अक्षरगट म्हणून यम घेतलं तर यम पासून 3 अक्षर सोडून पुढचं क्यू आलेलं आहे. म्हणजे हे सिरीज क्यू न सुरू झालेली आहे. मग आपण दुसऱ्या सिरीज कडे येऊया. आता पी एस आणि प्रश्नचिन्ह. मग आपण पी पासून बघूया. आता जर आपण पी पासून नीट निरीक्षण केलं पुढे सिरीज जाणारी, पी पासून 2 अक्षर सोडून यस आहे. यस पासून 2 अक्षर सोडून आपण पुढे जर व्ही घेतलं म्हणजे यमच्या पुढे व्ही आहे आणि व्ही पासून पुन्हा 2 अक्षर सोडून वाय आहे, जे क्यूच्या सिरीजला पुढे वाय आलेला आहे. म्हणजे 2 अक्षर सोडून ही 2 नंबरच्या अक्षराची सिरीज झालेली आहे. आता तिसऱ्या अक्षरासाठी सिरीज आपण पुन्हा एकदा नीट बघूया. त्यासाठी आपण पुन्हा एकदा ई जी, ई आणि जी मध्ये एकच अक्षर सोडलेलं आहे. जी मधून पासून 1 अक्षर सोडून पुन्हा आय येतं, जे की इथं आलेलं आहे. मग आता आपल्याला आपल्या उत्तरामध्ये तिसऱ्या गटात
एम व्ही नंतर आय पाहिजे आणि परत आय पासून एक सोडून के, जे की शेवटच्या गटात आलेला आहे. अशा पद्धतीनं एम व्ही आय हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. पुढचा 8वा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला नेहमीची एबीसीडी आपण घेऊया. प्रश्न बघा, NOA PQBRSC. आता या प्रश्नाचं उत्तर आपण पटकन कुठलीही क्रिया न करता सुद्धा निरीक्षणानं कसं निघतंय बघा. पहिल्या अक्षर गटामध्ये शेवटचा अक्षर ए आहे, दुसऱ्या अक्षर गटात शेवटचा अक्षर बी आहे, तिसऱ्या अक्षर गटामध्ये शेवटचा अक्षर सी आहे, म्हणजे चौथ्या अक्षर गटामध्ये शेवटचा अक्षर डी असायला पाहिजे आणि शेवटचा अक्षर गट डी असलेला अक्षरगट पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय. तरी सुद्धा आपण आपलं उत्तर खात्री करणार आहोत. यासाठी आपण काय करू, तिन्ही अक्षर समूहातला पहिल्या अक्षराचा संबंध जोडू. पहिल्यांदा एन, पी आणि आर. एन पासून पी, पी पासून आर मध्ये एक अक्षर सोडलेला आहे, म्हणजे पुढे आर पासून एक अक्षर सोडून टी, पहिल्या अक्षर या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षर गटातलं पहिलं अक्षर हे टी असणार आहे. आता आपण दुसऱ्या अक्षरासाठीचा विचार करू. इथं ओ आहे, इथं क्यू आहे, इथं आर आहे. ओ पासून येऊया आपण. आपलं इथं ओ आहे, इथं क्यू आहे. एक अक्षर सोडून ओ पासून एक अक्षर सोडून क्यू पासून एक अक्षर सोडून यस इथं पुढे आहे, म्हणजे यस पासून एक अक्षर सोडून पुढे यू असणार आहे. टीच्या पुढे यू असणार आहे. आता आपण तिसऱ्या अक्षराचा विचार करूया. तिसऱ्या अक्षराचा विचार तर ऑलरेडी आपण करून टी काढलेला आहे, म्हणजे टी यू डे. बघा, एवढा वेळ आपला वाचला असता. पहिल्यांदाच आपण टी यू डी हे उत्तर घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न त्यासाठी सुद्धा आपण नेहमीची आपली एबीसीडी घेतल्यानंतर आपलं उत्तर पटकन येणार आहे. एबीसीडीचा या पद्धतीने घेतल्यानंतर अक्षरमालेचे प्रश्न चुकण्याची शक्यता खूप कमी असते. आता बघा, इथं टी नंतर आर, आर नंतर पी, पी नंतर एन आणि नंतर एल दिलाय. टी नंतर आर एक अक्षर सोडलंय, आर नंतर पी एक अक्षर सोडलंय आणि माघारी चाललंय. पी नंतर एन दिलंय, एक अक्षर सोडलंय. एन नंतर एक अक्षर सोडून एल आहे, एल नंतर एक अक्षर सोडून जे, जे नंतर एक अक्षर सोडून एच, म्हणजे आपल्या उत्तरासाठी पहिल्यांदा आपल्याला जे आणि परत आपल्याला एच असे अक्षर मिळत आहेत, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहेत. पुढचा प्रश्न बघा. इथं अक्षर समूह दिलेला आहे ADG, JJM, MPS. आता इथं एक गोष्ट लक्षात येते की या अक्षर समूह जी न संपलाय, हा अक्षर जी न सुरू झालाय. हा अक्षर समूह एम न संपलाय, हा अक्षर समूह एम न सुरू झालाय आणि एस न संपलाय, म्हणजे पुढचा अक्षर समूह एस न सुरू झाला असणार आहे. परंतु पर्यायामध्ये सगळेच अक्षर समूह एस न सुरू झाले आहेत, म्हणजे आपण प्रत्येक अक्षर समूहातल्या दुसऱ्या अक्षराचा जरी विचार केला तरी आपलं उत्तर मिळेल. आपण बघूया. नेहमीची एबीसीडी आपली घेतली की आपलं उत्तर येईल. आता बघा, आपण तरी सुद्धा प्रत्येक अक्षर समूहातल्या पहिल्या अक्षराचा विचार करून उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. ए नंतर जी, मधली अक्षरे मोजा, 5 अक्षर सोडलीत. जी नंतर एम, मधली अक्षर मोजा, 5. यम नंतर मधली अक्षर 5 सोडून 1 2 3 4 5 सोडून यस, यस न सुरू होणार आहे. आता आपण दुसऱ्या अक्षरासाठीचा विचार करू. फक्त आपण दुसऱ्या अक्षरासाठीचा विचार करायचा म्हटलं तर आपण पहिल्यांदा हे खोडून टाकू, म्हणजे दुसऱ्या अक्षराचा आपल्याला पद्धतशीर उपाय दिसेल काढलेलं. आता दुसऱ्या अक्षरासाठी आपण काय करू, डी
डी नंतर जे, जे नंतर पी यांच्यामधली अक्षर मोजूया. 2 3 4 5. आता जे नंतर पी पर्यंत बघा 1 2 3 4 5. म्हणजे पुढे पी नंतर 5 अक्षर सोडून 1 2 3 4 5 सोडून यस नंतर व्ही पाहिजे. यस नंतर व्ही असणारे इथं 2 पर्याय आहेत. यांचा विषय संपला. आता आपण तिसऱ्या अक्षराचा विचार करू. जी एम एस. जी एम यांच्या दरम्यान 5 अक्षर आहेत. एम आणि यस यांच्या दरम्यान सुद्धा 5 अक्षर आहेत. म्हणजे यस आणि कोणतं अक्षर यांच्या दरम्यान 5 अक्षर आहेत. 3 4 5. शेवटी वाय पाहिजे. शेवटी वाय असणारा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढच्या प्रश्नासाठी सुद्धा आपण एबीसीडी नेहमीच्या पद्धतीने घेऊ. म्हणजे आपण अंदाजे सोडवायचं नाही, सराव परफेक्ट करायचा, उत्तर चुकायचं नाही, रिस्क घ्यायची नाही. प्रश्न ए डी एच एम प्रश्नचिन्ह झेड असा आहे. आता आपण प्रश्नाकडे जाऊया. ए पासून डी मध्ये अक्षर 2 वगळेत. डी पासून एच मध्ये अक्षर 3 वगळेत. एच पासून आपण कुठे जातोय बघा. एम मध्ये अक्षर किती वगळेत बघा 4. एम पासून पुन्हा किती अक्षर वगळावे लागतील 2 3 4. म्हणजे एम पासून 5 अक्षर 1 2 3 4 5. 5 अक्षर वगळून पुन्हा अक्षर येणार आहे यस. यस पासून पुन्हा 6 अक्षर 1 2 3 4 5 6. 6 अक्षर वगळल्यानंतर झेड पुढे येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न अक्षर समूह सी जी के ई जे पी जी एम यू प्रश्नचिन्ह. प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपण एबीसीडी नेहमीच्या पद्धतीने घेऊ आणि उत्तर काढायचा प्रयत्न करू. आता प्रत्येक अक्षर समूहातलं पहिलं अक्षर फक्त बघत जाऊ. प्रत्येक अक्षर समूहातलं पहिल्या अक्षराचा जर आपण विचार केला सी, सी, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर जी. आता या दोन्हीच्या मध्ये एक अक्षर वगळले, या दोन्हीच्या मध्ये एक अक्षर आहे. म्हणजे पुढचा अक्षर समूहाची सुरुवात ही एक अक्षर वगळून आय न होणार आहे. आणि आय न सुरुवात होणारे आपल्याकडं 2 पर्याय आहेत. हे 2 पर्याय आपले उरतील. आता आपण दुसऱ्या अक्षर गटाचा विचार करायचा. अक्षर गटातल्या दुसऱ्या अक्षराचा जी जे एम. जी पासून जे पर्यंत 2 अक्षर वगळेत. जे पासून एम पर्यंत 2 अक्षर वगळेत. एम पासून 2 अक्षर वगळून पुढे काय येणार आहे पी. म्हणजे आयच्या पुढे पी असणार आहे, जे की आपल्या पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तरी सुद्धा पुढे झेड येतं का नाही याची खात्री करू. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक अक्षर समूहातलं तिसरं अक्षर विचारात घ्यावं लागेल. के पी यू. के, के पासून पी पर्यंत 1 2 3 4 अक्षर सोडलेत. पी पासून पुढे 1 2 3 4 अक्षर सोडून पुढचं यू आहे. म्हणजे यू पासून पुढे 4 अक्षर सोडून 1 2 3 4 अक्षर सोडून पुढे झेड असायला पाहिजे, जे की आपण आधीच ठरवलं होतं. अशा पद्धतीनं आपलं या प्रश्नाचं उत्तर ही अचूक पद्धतीनं आलेलं आहे. पुढचा 13वा प्रश्न बघा. या 13व्या प्रश्नामध्ये खूप सोपा प्रश्न आहे. इथं एबीसीडी घ्यायची गरज नाही, निरीक्षणानं लक्षात येतंय. आता इथं एन ओ ए बी, ओ पी बी सी, पी क्यू सी डी असे अक्षर दिलेत आणि पुढे 4 अक्षर आपल्याला शोधायचे. आपण जर या अक्षर गटाचे किंवा अक्षरांच्या मालिकेचे गट केले 2-2 चे, एन ओ ए बी
OP, BC, PQ, पुढे CD. एक लक्षात येईल, आपण अक्षर लिहून काढू. पहिल्यांदा आपल्याला NO, OP, PQ ही पहिली सिरीज दिसेल आपल्याला. आता दुसरी सिरीज काय दिसते बघा, AB, BC, CD. म्हणजे हे अक्षर इथं पुढे घेतलंय, हे अक्षर इथं पुढे घेतलंय, म्हणजे पुढे Q आणि ह्याच्या पुढे बघा OPQ, म्हणजे ह्याच्या पुढे आता R येणार आहे. म्हणजे पहिली अक्षर आपल्या उत्तरासाठी QR असणार आहेत. दुसरी अक्षर कोणती असतील बघा, AB, BC, CD. हे B इथं घेतलंय, हे इथलं C इथं घेतलंय, म्हणजे पुढे आता हा अक्षर गट कशाने संपलाय, ते अक्षर ते म्हणजेच D असणार आहे. आणि पुढे बघा BCDE, म्हणजे QRDE. अशा पद्धतीचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसत आहे, जे की या प्रश्नासाठीचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा 16वा प्रश्न बघा, तोही अशाच पद्धतीचा प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला ABCD लागेल असं मला वाटत नाही. का लागणार नाही, तरी सुद्धा आपण ABCD घेऊया आणि समजून घेऊया. बघा, अक्षरांची ही मालिका W पासून सुरू झाली आणि J पर्यंत आली. W नंतर V आहे, W नंतर V नंतर U वगळले, T घेतले, T नंतर S घेतले, S नंतर पुन्हा R वगळले, म्हणजे 2 अक्षर घेतली, 1 अक्षर वगळले. पुन्हा बघा QP आहे, QP नंतर O वगळले, NM आहे, NM नंतर L वगळले, KJ आहे, म्हणजे आता I वगळून HG का GH यात कन्फ्युजन करायचं नाही. अशा पद्धतीनं जात असताना असंच आपण असं जातोय, म्हणजे ही अक्षरात पहिल्यांदा EHच यायला पाहिजे. HG हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय. पुढचा प्रश्न बघा, आपला मध्येच एक प्रश्न राहिला होता. या प्रश्नामध्ये आपल्याला अक्षर मालिका दिलेली आहे, त्याच्यात काही अक्षर दिलेली आहेत, KDW MJT OJQ. आता अशा अक्षर मालिका दिली असेल तर या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी प्रत्येक अक्षर गटातल्या पहिल्या अक्षरांची मालिका बघायची. K M Q. आता बघा इथं K नंतर M नंतर 3 अक्षर सोडून Q. इथं पहिल्यांदा सॉरी इथं O आहे, Q नाही, O आहे. एकच मिनिट, थोडीशी जमलिंग होते. इथं O आहे. दुसरी सिरीज आपल्याला कशी होणार आहे, D G J. आता आपण पहिल्या 2 सिरीजचं बघू, कारण आपल्याला इथं स्पेस कमी आहे. K नंतर M, K M नंतर O. बघा इथं मध्ये एक अक्षर गाळे, इथं मध्ये एक अक्षर गाळे, म्हणजे O नंतरचं पुढचं अक्षर हे एक अक्षर गाळून Q असणार आहे. Q न सुरू होणारे आपल्याकडे पर्याय 2 आहेत, म्हणजे या 2 पैकी उत्तर असणार आहे. आपण आता दुसऱ्या अक्षराकडे जातोय. दुसऱ्या अक्षरासाठी आपल्याला D G आणि J. D आपलं इथं आहे, G इथं आहे, मध्ये 2 अक्षर गाळेत. त्याच्यानंतर J आहे, मध्ये 2 अक्षर गाळेत, म्हणजे J नंतर 2 अक्षर गाळून आपलं पुढचं जे अक्षर येणार आहे ते Qच्या पुढे येणारं M असणार आहे. Qच्या पुढे इथं N आहे, इथं Qच्या पुढे M आहे, म्हणजे Qच्या पुढे इथं M आलं होतं, म्हणजे पर्याय 4 हा आपलं अचूक उत्तर असणार आहे. आता पुढचा 15वा प्रश्न. यासाठी आपण पुन्हा एकदा आपली नेहमीच्या पद्धतीची अक्षरांची मालिका
लिपी लिहून काढलं. आता या सुद्धा प्रश्न उत्तर काढण्यासाठी आपण काय करू, 3 अक्षरांच्या मालिका लिहायच्या. प्रत्येक अक्षर समूहातलं एक एक. पहिल्या क्रमांकाचं ए डी जी, दुसऱ्या क्रमांकाचं डी जी के, तिसऱ्या क्रमांकाचं एच के एन. आता इथलं आणि इथलं अक्षर शोधून काढू. त्यासाठी आपण पहिल्यांदा ह्याचा विचार करू. ए डी जी. बघा, ए पासून डी मध्ये 2 अक्षर वगळेत, डी पासून जी मध्ये 2 अक्षर वगळेत, म्हणजे जी पासून 2 अक्षर वगळून पुढे येतं जे. म्हणजे पुढच्या अक्षर समूहाची सुरुवात ही जे न सुरू होणार आहे. जे न सुरू झालेले 3 पर्याय आपल्या इथं उत्तर सापडत नाही. आता आपण दुसऱ्या अक्षर गटाचा विचार करू. दुसऱ्या अक्षर गटासाठी आपल्याला डी जी के. आता याचा विचार करायचा आहे. बघा, इथं डी आहे, डी नंतर जी 2 अक्षर वगळून, डी नंतर जी, जी नंतर के, हे 3 अक्षर वगळून आहे. इथं 2 अक्षर वगळे, इथं 3 अक्षर वगळे. के नंतर त्याचे पुढचं अक्षर येणार आहे, ते 4 अक्षर वगळून आहे. 1 2 3 4. म्हणजे पुढे आपल्याला काय पाहिजे, के नंतर 4 अक्षर वगळून सॉरी गोळ काय झाला बघा, लिहिताना गोळ होतोय असा. इथं आपल्याला लिहिताना जे च्या ऐवजी के च्या ऐवजी इथं जे आहे. म्हणजे डी नंतर जी, जी नंतर जे, यांच्यात 2 अक्षर वगळेत, यांच्यात 2 अक्षर, जे नंतर 2 अक्षर वगळून पुढे एम पाहिजे. आपलं पहिलं जे आलं तर जेच्या पुढे एम पाहिजे. जेच्या पुढे एम इथंही आहे, इथंही आहे, इथंही आपलं उत्तर निघत नाही. म्हणजे तिसरी सिरीज आपल्याला बघावी लागणार, जिच्यात एच के आणि एन लिहिलेलं आहे. एच आणि के यांच्यामध्ये 2 अक्षर वगळेत, के आणि एन यांच्यामध्ये 2 अक्षर वगळेत. म्हणजे एन पासून 2 अक्षर वगळून पुढे क्यू असणार आहे. म्हणजे तिसरं अक्षर क्यू असणार आहे. म्हणजे जे एम क्यू हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. या प्रश्नासाठी आपल्याला एबीसीडी लिहून घ्यायची गरज आहे असं मला वाटत नाही. बघा, बी सी डी ई, ई बी सी डी, पुन्हा डी ई बी सी, पुन्हा सी डी ई बी आणि प्रश्नचिन्ह दिलं आहे. आता निरीक्षण करा आणि मग बघा. पहिला जो अक्षर समूह होता तो बी सी डी होता. काय केलंय, ही 3 अक्षर आणि हे ए यांची पुनर्बांधणी कशी केली आहे बघा. हे शेवटचं ई पहिल्यांदा आणलंय आणि बाकीचा उरलेला 3 अक्षराचा क्रम आहे असा लिहिलेला आहे. दिसतोय का बघा इथं. म्हणजे आता पुढे काय केलंय बघा, ह्या शेवटच्या अक्षराला पुढे आणलंय आणि ई बी सी आहे इथं दिसतंय. पुढे काय केलंय, ह्या शेवटच्या अक्षराला पुढे आणलंय आणि डी ई बी हे पुढे लिहिलंय. म्हणजे आता उत्तरामध्ये आपल्याला पहिलं अक्षर असणार आहे बी आणि हा क्रम असाच असणार आहे सी डी ई ई, बी सी डी ई. कुठे दिसतंय बघा, बी सी डी ई पर्याय क्रमांक 2 या पद्धतीनं. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहतोय. या प्रश्नासाठी मात्र आपल्याला निश्चितपणे एबीसीडी लागणार आहे. आपण ते लिहून घेऊया आणि मग उत्तराकडे जाऊया. बघा, झेड सी बी ए, झेड सी बी ए, त्याच्यानंतर वाय एफ ईडी, त्याच्यानंतर पुढे एक्स आय एच जी अशी सिरीज आहे. म्हणजे पुढची सिरीज आता बघा, प्रत्येक ठिकाणचं आपण पहिलं अक्षर बघूया आणि उत्तर काढूया. वाय सी सॉरी
झेड वाय एक्स. झेड वाय एक्स म्हणजे उत्तर पुढच्या सिरीजसाठी डब्ल्यू असणार आहे, हे लक्षात ठेवा. डब्ल्यू न सुरू होणारा पर्याय, तर सगळेच पर्याय डब्ल्यू सुरू झाले. आता आपण दुसऱ्या अक्षराकडे जाऊया. प्रत्येक अक्षराकडे आपण दुसरं अक्षर घेऊया. सी एफ आय. आता बघा सी पासून एफ मध्ये दोन अक्षर सुटले, एफ पासून आय मध्ये दोन अक्षर सुटले, म्हणजे आय पासून मध्ये दोन अक्षर सोडून एल म्हणजे 2 नंबरचं अक्षर आपल्याला इथं एल पाहिजे. डब्ल्यू नंतर एल इथं नाही, या 2 मध्ये आहे. आपण आता तिसऱ्या सिरीजचा विचार करू. तिसरी सिरीज जी आहे ती बी न सुरू होते. बी ई एच. बी पासून बघा, बी पासून ई 2 अक्षर सोडले. ई पासून एच पर्यंत बघा 2 अक्षर सोडले. एच पासून 2 अक्षर सोडून के, म्हणजे तिसरं अक्षर हे के असलं पाहिजे, जे की इथं पण आहे इथं पण आहे. म्हणजे आपलं उत्तर इथंही निघत नाही. आपण चौथ्या अक्षराचा विचार करू. चौथं अक्षर काय आहे बघा, ए डी जी. ए पासून डी 2 अक्षर सोडून, डी पासून जी 2 अक्षर सोडून, जी पासून 2 अक्षर सोडून जे, म्हणजे पुढे जे यायला पाहिजे, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, याच्यासाठी आपल्याला निश्चितपणे एबीसीडी लागणार आहे, आपण ते घेऊया. अशा अक्षर समूहाचे गट दिसत असतील त्यावेळेस आपण काय करायचं, प्रत्येक अक्षर समूहातलं पहिलं अक्षर घ्यायचं, त्यांची सिरीज बनवायची. पुन्हा दुसरं अक्षर घ्यायचं, त्यांची सिरीज बनवायची. पुन्हा तिसरं अक्षर घ्यायचं, त्यांची सिरीज बनवायची. मग आपण आता इथं काय करूया, एफ एच जे यांची अक्षर सिरीज बनवूया. बघा, एफ एच पासून जे, जे पासून याचं निरीक्षण करा, मध्ये एक सोडले, जे पासून मध्ये एक सोडून पुढे एल न सुरू होणारी पुढची सिरीज असणार आहे. इथं आहे, पण इथं एल लिहून काढू, पुढे जायचं आहे. पण आता प्रत्येक अक्षर समूहात दुसऱ्या अक्षराचा विचार करू. एन क्यू टी. एन 2 अक्षर सोडले तर क्यू आले, क्यू वशे टी पर्यंत जाताना पुन्हा एस आणि आर 2 अक्षर सोडले, म्हणजे टी पासून 2 अक्षर सोडून पुढे डब्ल्यू येणार आहे. म्हणजे एलच्या पुढे डब्ल्यू पाहिजे. एलच्या पुढे डब्ल्यू असणारा आपल्याकडे एकच पर्याय आहे, जो की पर्याय क्रमांक 4 हा त्या प्रश्न उत्तर असणार आहे. तरी सुद्धा तिसऱ्या अक्षरासाठी आपण विचार करूया. आता तिसऱ्या अक्षरासाठी सी आहे, जी आहे, के आहे. सी जी के यांच्यामध्ये 3 अक्षर आहेत, म्हणजे के पासून 3 अक्षर सोडून एल एम एन सोडून ओ, जे की आपल्याला आधीच इथे दिसत आहे. म्हणजे आपला उत्तर पर्याय क्रमांक 4 अचूक आहे. आजचा शेवटचा प्रश्न, याच्यासाठी आपल्याला एबीसीडीची गरज बसणार नाही. का बसणार नाही बघा, बी नंतर सी आहे, सी नंतर डी वगळून ई आलेला आहे, 1 3 5 नंबर. एफ ई नंतरचं एफ वगळून जी वगळून, म्हणजे इथं एक अक्षर इथं वगळच नाही, इथं एक अक्षर वगळ, इथं एफ आणि जी ही 2 अक्षर वगळेत आणि एच घेतले. आता पुढे बघा काय केलंय, एच नंतर आय जे के ही 3 अक्षर वगळून एल घेतले. एल नंतरचं पुढचं अक्षर किती अक्षर वगळून असणार आहे, इथं बघा 1 वगळ होतं, इथं 1 वगळ, इथं 2 वगळे, इथं 3 वगळे. म्हणजे एल नंतरची 4 अक्षर कोणती एम एन ओ पी ही 4 अक्षर वगळून पुढचं उत्तर असणार आहे क्यू. आणि क्यू न सुरू होणारा पर्याय आपल्याकडे पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे इथं पहिल्या प्रश्नाची ठिकाणी क्यू असणार आहे. आणि क्यू पासून पुन्हा इथं 1 ही नाही, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4. क्यू पासून पुढे आपल्याला किती अक्षर वगळावे लागतील, 5. म्हणजे बघा
ओ पी क्यू आर एस टी यू व्ही ही 5 अक्षर वगळल्यानंतर पुढे अक्षर येते डब्ल्यू, जे की इथं ऑलरेडी आपण आधीच सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे.